हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. लर्निंग इज ऑन. कसे आहात सर्वजण? चला, आपल्या स्कॉलरशिप 8th मॅथमॅटिक्सच्या सिरीजमध्ये आज आपलं रॅशनल अँड इरॅशनल नंबरच्या चॅप्टरचं चौथं लेक्चर आपण घेऊन आलेलो आहोत आणि प्रॉबेबली हे आपलं एक शेवटचं लेक्चर असेल. यामध्ये आपण आज तिसऱ्या लेक्चर पासून जे क्वेश्चन स्टार्ट केले होते त्याला कंटिन्यू करणार आहोत आणि यामध्ये आपण काही PYQs ऍड केलेले आहेत. PYQ चा अर्थ आपल्या सर्वांना माहित असेल, पास्ट इयर क्वेश्चन्स. तर 2020 पासून 2025 पर्यंत या चॅप्टरवर म्हणजे रॅशनल इरॅशनल नंबरच्या कॉन्सेप्टवर आधारित आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपण या स्लाइड्स मध्ये घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागे करत असलेल्या प्रश्नांमधील रिमेनिंग म्हणजे उर्वरित क्वेश्चन्स आणि काही पास्ट इयर क्वेश्चन्स कंप्लीट करणार आहोत. तर सुरुवातीला सर्वांनी मागचे 2-3 व्हिडिओ पाहिलेत का याची खात्री करा. सोबत वही पेन घेऊन बसा. इथल्या प्रत्येक क्वेश्चनला पॉज करा, स्वतः ट्राय करा आणि नंतर आन्सर पहा. ही मी सगळ्यांना सांगितलेली सुरुवातीची सूचना असेल. त्यानंतर आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला या चॅप्टरवर आधारित एक टेस्ट पण देण्यात येईल. त्याच्याबद्दलचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल, तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. आपला मोबाईल ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ही ऍप मध्ये तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर चला, आपण आजचा पार्ट 2 जो आहे आपल्या क्वेश्चनचा त्यातला आजचा पहिला प्रश्न घेऊ. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ 2/3 म्हणजे 2/3 चा आपल्याला दशांश रूप लिहायचंय. त्याचा डेसिमल फॉर्म लिहायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे आहे 2/3. मी तुम्हाला सांगितलं 2/3 आहे. तर डेसिमल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय करतो, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करतो. म्हणजे अंशाला आपण छेदाने डिवाइड करतो. तर बघा, इथे 0चं डेसिमल बसेल, मग इथे येईल 2. आता इथे आपण देणार एक डेसिमल, याचे होतील 20 इक्वल पार्ट्स या 2 चे. त्यानंतर 3 6 18, 3 6 18. इथे परत उरले 2, परत आला 0, हे 18. आता पहा, परत इथे येणार 2 आणि या पद्धतीने हे चालत जाईल. याचा अर्थ पुढे 6 6 6 येत जाईल. याला आपण एक नाव दिलं होतं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, म्हणजेच अखंडित आवर्ती दशांश संख्या. म्हणजे यामध्ये डिव्हिजन कधी संपणार नाही आणि रिपीट होत जाईल. तर याचं आन्सर 0.6666. आपण पाहतो याच्यामध्ये 6 काय होतोय, रिपीट होतोय. तर आपण ह्याला काय लिहू शकतो, आपण सगळ्यांनी पाहिलं यामध्ये रिपीट होणारा डिजिट आहे 6. त्याला 0.6 करून 6 च्या डोक्यावर एक बार देतो आपण. तर याचा अर्थ आहे 0.6 हे त्याचं आन्सर असेल, म्हणून ऑप्शन बी इज द आन्सर. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करत चला. आता या ठिकाणचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो पहा, टर्मिनेटिंग डेसिमल टर्म इन द फॉलोइंग इज. आता यासाठी मी तुम्हाला एक आयडिया शिकवली होती. ज्यांनी व्हिडिओ नंबर 2 पाहिलेला आहे त्यांना हे चांगलं लक्षात येईल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, खाली दिलेले अपूर्णांक रॅशनल नंबर जे परिमेय संख्या आहेत त्यांचं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कोणाचं येईल, म्हणजे यांचा भागाकार खंडित कोणाचा येईल, संपणारा, डिव्हिजन संपेल असा नंबर कोणता आहे. मी तुम्हाला यासाठी एक आयडिया शिकवली होती की प्रत्येकाचा जो डिनॉमिनेटर आहे, जो बेस आहे, तो आपण प्रत्यक्ष डिव्हिजन न करता चेक करून ठरवू शकतो की याचं टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आन्सर असेल की नाही. हे कसं ठरवत होतो आठवा. तर आपण पाहत होतो दिलेल्या रॅशनल नंबरचा जो डिनॉमिनेटर म्हणजे जो दिलेला छेद आहे तो 2 किंवा 5 किंवा 2च्या आणि 5च्या पॉवर मध्ये किंवा 2 आणि 5च्या पॉवरच्या प्रोडक्ट मध्ये असला पाहिजे. लेक्चर नंबर 2 मध्ये ही थिअरी मी सांगितलेली आहे. ज्यांच्या लक्षात आहे ते हा क्वेश्चन सॉल्व्ह करतील, नाही तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथे डिव्हिजन करत पाहावं लागेल. तर असं करायचं नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला जी टेक्निक शिकवली होती तिकडे लक्ष द्या. आता 3 चा पॉवर 16 इथे आपल्याला म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल. तर संपणारचं डेसिमल कोणाचं असेल आणि इथे एकच करेक्ट आन्सर द्यायचंय. तर पहा, आपण 16ला काय लिहू शकतो, 2 चा पॉवर 4, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. पहा, तुमच्या लक्षात आलेला असेल. आपण याला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असं लिहू शकतो. याचा अर्थ हे 2च्या पॉवर मध्ये याचा बेस येतो आणि आपण पाहिलं ज्या रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 चा पॉवर किंवा 2 आणि 5 च्या पॉवरचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार असेल. पॉवरचा म्हणजे त्यांच्या घातांचा गुणाकार असेल तर तो टर्मिनेटिंग रॅशनल नंबर असतो. तर या ठिकाणी 2 चा घात येतोय म्हणून हे आन्सर असेल टर्मिनेटिंग.
आणि इथेच आपल्याला सिंगल करेक्ट असल्यामुळे ऑप्शन ए हेच आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, हेच आपला आन्सर असणार आहे. आता तुम्ही जर पुढे पाहिलात तर 15 पहा. 15 जो 15 आहे तो कसा लिहू शकता तुम्ही? 3 into 5. तर पहा इथे 5चा पॉवर 1 आहे पण 3चा पॉवर आहे, इथे 2चा नाही. त्यामुळे हे नॉन टर्मिनेटिंग असेल बट रिकरिंग असेल. इथे काय लिहू शकता? सर याला आम्ही 2 into 7 लिहितो. इथे 2चा पॉवर 1 आहे पण इथे 5चा नाहीये, 7चा पॉवर 1 आहे. तर हे पण नॉन टर्मिनेटिंगच असेल. आणि 11 तर प्राईम नंबर आहे आणि बघा तो 2 किंवा 5च्या पॉवर मध्ये 2 आणि 5च्या घातामध्ये आपण लिहू शकत नाही. तर हा पण नॉन टर्मिनेटिंग असेल. म्हणून आपला ऑप्शन ए इज द आन्सर. तर बघा प्रत्यक्ष डिव्हिजन न करता आपण हे ठरवू शकतो. तर ही टेक्निक सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. चला पुढचा प्रश्न. इन 0.26 बार पिरियड इज. आपण एक पिरियॉडिसिटी किंवा सायक्लिसिटी शिकलो होतो पहा. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला कॉन्सेप्ट कोणता वापरायचा आहे? पाहिल्याबरोबर देता आलं पाहिजे आन्सर तुम्हाला. तर याच्यामधला कॉन्सेप्ट आहे सायक्लिसिटी. सायक्लिसिटीचा अर्थ काय सांगितला होता? डेसिमलच्या नंतर किती नंबर किंवा किती डिजिट्स, किती अंक रिपीट होतात ती संख्या चेक करायची आहे. तर इथे आपल्याला 26 बार आहे. तर पहा याच्यामध्ये 2 संख्येच्या डोक्यावर बार दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे की इथे 2 डिजिट सतत रिपीट होतात. म्हणून पहा याची जी सायक्लिसिटी आहे किंवा याचा जो पिरियड आहे याला आपण पिरियॉडिसिटी पण म्हणतो. 2 डिजिट रिपीट होतात म्हणून याचा आन्सर आहे 2 आणि ऑप्शन ए इज द आन्सर. असे तुम्हाला फास्ट मध्ये आन्सर देता येतात, काळजी करू नका. फक्त कॉन्सेप्ट पक्के ठेवत चला. चला नेक्स्ट क्वेश्चन. स्वतः ट्राय करत आहात की नाही पहा. आता परत या क्वेश्चन मध्ये थोडंसं काम वाढवलेलं आहे, तोच क्वेश्चन आहे. बघा पिरियॉडिसिटी ऑफ द डेसिमल फॉर्म. तर तुम्हाला 1/7चा आधी डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश रूप लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याची पिरियॉडिसिटी म्हणजे सायक्लिसिटी सांगायची आहे. तर परत तेच करा. आणि 7 असताना मी तुम्हाला एक क्वेश्चन करून दाखवला होता 2/7. तर इथे त्याच पद्धतीने विचार करायचा आहे. तर आता 7 ने आपण काय करणार? 1 ला डिवाइड करणार. मी सांगितलं होतं डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करत चला. तर इथे किती येतं? पहिला भाग 0चा गेला, मग उरला 1, इथे दिला पॉइंट, इथं आला 10, 7 1 जा 7, इथं उरले 3, परत 0, 4 जा 28. तुम्ही हे करून पाहिलेलं आहे. इथं आलं 2, परत इथे दिला 0. ठीक आहे. पुन्हा 7 दोन्ही 14, इथे आलं 14, इथं उरले 6. आता हा 6 मी इथं कंटिन्यू करतो. तर इथं आपण हा 0 दिला, मग कितीचा भाग जाईल? 8चा. हे झालं 56. इथं आले 4, परत भाग दिला 5चा, 7 5 जा 35, इथं उरले 5, परत भाग दिला 7चा, इथं आलं 49 आणि उरला 1. आता तुम्ही चेक करत चला. पहिल्यांदा 1 उरला होता आणि परत इथं 1 उरलेला आहे. म्हणजे आता वापस ही स्टोरी कशी चालणार आहे? 142,857, 142,857. त्याच्यामध्ये 1/7 ला आपण लिहू शकतो 0.142857 आणि हे परत परत रिपीट होत जाणार. म्हणजे सांगा याचा पिरियड किती असेल? सर याच्यामध्ये 6 डिजिट 6 अंक रिपीट होतात म्हणून याचा पिरियड असेल 6 आणि म्हणून ऑप्शन बी इज द आन्सर. ओके. पिरियॉडिसिटी आता आपल्या लक्षात येणार नाही तुमच्या, पण ह्याचं काम पुढे IIT JEEचं जेव्हा फाउंडेशन लेक्चर्स तुम्ही कधी फ्युचरमध्ये आपल्या लर्न ऑन चॅनलवर पाहाल तेव्हा तुम्हाला या कॉन्सेप्टचं महत्व लक्षात येईल. तर आता लक्षात ठेवत चला. पुढे पहा. आता हा क्वेश्चन थोडासा बेहतरीन आहे. मी तुम्हाला याची टेक्निक पण शिकवेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की पिरियॉडिसिटी हे जे बारवाले क्वेश्चन असतात हे सॉल्व्ह करताना मी तुम्हाला क्वेश्चन मधून एखादी टेक्निक शिकवेल. आता बघा 0च्या नंतर काही मुलं काय करतील? सरळ सरळ इथे ॲज इट इज संख्या लिहून खाली 9999 लिहितील. पण इथे कोणत्या ऑप्शन मध्ये 9999 फक्त पहिल्या मध्ये दिसतो? तर काही मुलं एवढंच पाहतात, सर इथे 4 अंक आहेत आणि डेसिमलच्या नंतर 4 आहेत म्हणून आपण खाली 4 9 देऊ आणि 12 आहे. तर असं कधीही होत नाही. ठीक आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक शिकवतो, थोडंसं लक्ष द्या. चला या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला दिलेला रिकरिंग डिजिट वाला जो नंबर आहे तो डेसिमलच्या नंतर पूर्ण बार येत नसेल, दशांशानंतर जर पूर्ण बार येत नसेल, त्याला सोडवण्याची मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो.
आपल्याकडे दिलेली संख्या आहे 0.2562. ऍक्च्युली असे प्रश्न सॉल्व्ह करण्याची टेक्निक तुम्ही 9वीला गेल्यावर शिकाल, 9th स्टँडर्ड मध्ये. पण आता आपण याला विचार करून चालूया की या वर्गात तुम्ही हे कसं शिकाल. 0.2562. आता थोडंसं लक्ष द्या. त्याच्यासाठी मी तुम्हाला 4 स्टेपमध्ये संख्या लिहायला सांगतो. स्टेप 1, S1 म्हणजे स्टेप 1. ठीक आहे, तर काय करा, कंप्लीट नंबर लिहा. कंप्लीट नंबर विदाउट डेसिमल. अगोदर डेसिमल नाही समजायचा, दशांश न समजता पूर्ण संख्या लिहा. सर याचं उत्तर बघा डायरेक्ट येईल. तर डेसिमल काढून टाकला तर पूर्ण संख्या किती आहे? 2562, 2562. मग स्टेप 2 काय करणार सर? मग स्टेप 2 मध्ये काय करणार पहा, लक्ष द्या. इथे घ्यायचंय डिजिट्स आफ्टर. आता पहा, डिजिट्स आफ्टर डेसिमल नॉन रिकरिंग. मराठीत सांगतो, काळजी करू नका. तर दशांशच्या नंतर जे रिपीट होत नाहीत ते डिजिट्स किती आहेत पाहायचे. तर बघा, डेसिमल दशांशच्या नंतर रिपीट न होणारे डिजिट कोण आहेत? 25 म्हणजे 2 आहेत. कारण 62 तर रिपीट होतोय, तर रिकरिंगचा अर्थच रिपीटिंग. तर इथं 62 रिकर होतो, 25 होत नाही. तर स्टेप 2 मध्ये काय करणार? डेसिमलच्या नंतरचे नॉन रिकरिंग घेणार. नॉन रिकरिंग कोण आहे? 25. याला करायचं याच्यातून मायनस. ही शॉर्टकट आहे, लक्ष ठेवा, नाही त्याला सॉल्व्ह करायला वेळ लागतो. त्यानंतर सर स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे? आता पहा, डेसिमलच्या नंतर किती आहेत? नंबर ऑफ डिजिट्स. नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल. डेसिमलच्या नंतरचे सगळे डिजिट किती आहेत पहा. सर डेसिमलच्या नंतर 4 आहेत. ओके, तर इथं तुम्ही लिहिणार 10च्या पॉवर मध्ये 4. इथं नेहमी 10चा पॉवर लिहायचा. ओके, 10चा घात लिहायचा. आणि शेवटी स्टेप 4. 4 स्टेप मध्ये आन्सर याचं येत असतं. स्टेप 4 मध्ये काय करायचं? नंबर ऑफ डिजिट्स नॉन रिकरिंग आफ्टर डेसिमल. डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहेत जे रिकरिंग नाहीत? सर परत हे 2च आहेत. तर इथे काय करणार तुम्ही? हेच 25, जो वरचा 25 तोच लक्षात ठेवा, आणि खाली लिहा त्याचा पॉवर. 2 आहेत म्हणून 10चा पॉवर 2. बस, आता ह्याला सॉल्व्ह करायचंय. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर किती येतं पहा. सर याचा आन्सर येतं 2537. याला सबट्रॅक्ट करा ना. आणि खाली किती आहे पहा? 10चा पॉवर 4. 10चा पॉवर 4 म्हणजे पहा 10,000, आणि 10चा पॉवर 2 म्हणजे 100. तर 10,000 मधून 100 गेले, 9,900 राहतात. आपला फायनल आन्सर असेल 2537 डिवायडेड बाय 9,900. पहा, ही याची शॉर्टकट आहे, आणि यावरून आपला आन्सर येतं ऑप्शन डी. ही शॉर्टकट चांगली लक्षात ठेवा, तुम्हाला ऑलिम्पियाड एक्झाम्स मध्ये पण हेल्प करेल. तर काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण संख्या लिहा विदाउट डेसिमल. पहा लिहिली. मायनस करा. डेसिमलच्या नंतर, दशांशच्या नंतर नॉन रिकरिंग संख्या लिहा. दशांशच्या नंतरची अनावर्ती संख्या कोणती आहे? 25, ती इथे लिहा. डिवायडेड बाय डेसिमलच्या नंतर जेवढे डिजिट आहेत तो 10चा पॉवर. डेसिमलच्या नंतर 4 डिजिट आहेत म्हणून 10चा पॉवर 4 लिहायचा, आणि मायनस करायचं डेसिमलच्या नंतर नॉन रिकरिंग डिजिट्स. दशांशच्या नंतर अनावर्ती अंक 2 आहेत, तर 10चा स्क्वेअर इथं 2 लिहायचा, आणि याला सॉल्व्ह करायचं. जे तुमचा आन्सर येईल दॅट इज द फायनल आन्सर. तर याला 2 वेळा पहा. हाच यातला एक महत्वाचा प्रश्न होता. चला नेक्स्ट. आता हा एक पाहून घाबरण्यासारखा प्रश्न जरी असला तरी इथे पण मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे, त्याकडे लक्ष द्या. आता पहा, इथे आपल्याला विचारलेलं आहे, एक लांब लचक असं एक्सप्रेशन दिलंय. रॅशनल नंबर्स आहेत, एवढे रॅशनल नंबर्स आहेत, आणि सांगितले या सगळ्यांची ऍडिशन केलेली आहे. पहा, बेरीज आहे, आणि ही बेरीज P/Q एवढी आहे. आणि परत काय म्हटलंय? HCF ऑफ P अँड Q इज 1, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर ज्याला आपण मसावी म्हणतो. तर P आणि Q चा HCF म्हणजे मसावी 1 आहे. मसावी 1 असण्याचा अर्थ काय असतो? को प्राईम नंबर्स. ओके, हे आपण
थेरीमध्ये शिकलेलं आहे. तर P इंटू क्यू काढा. तर P आणि Q शोधा आणि त्यांचा गुणाकार, त्यांचं प्रोडक्ट काढा आणि यापैकी काय असेल सांगा. तर सगळ्यात आधी तर मुलांच्या मनात प्रश्न येतो, सर एवढे मोठे जे फ्रॅक्शनचे नंबर आहेत बघा, 1/2, 1/6, 1/12, 1/20, पहा 1/30, 1/42, 1/56, 1/72 प्लस 1/90. आता याला पाहून जर तुम्हाला कोणी म्हणलं या सगळ्यांची ऍडिशन करायची आहे, तर कोणाचाही बेस सेम नाही आणि हीच मोठी अडचण असते. आता बेस सेम करण्यासाठी आपण काय करतो, एक तर क्रॉस मल्टिप्लाय करत जातो, नाहीतर याचा LCM घेतो, लसावी घेतो. आता या संख्यांचा लसावी काढणं एवढं सोपं काम आहे का? नाहीये. त्यांचा लसावी खूप मोठा नंबर येईल. सर मग काय करणार? तर असं करायचं नाही. एवढा वेळ नसतो परीक्षेमध्ये. हा प्रश्न तुम्हाला वाटेल आम्ही 8वीला आहोत आणि एवढा अवघड प्रश्न आम्हाला कसा दिला? तर नाही, याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. मी आता तुम्हाला काय शिकवतोय थोडंसं लक्ष द्या. तर याला आपण लिहूया. पहा, हा जो आहे 2, पहा मी 2 ला 2च लिहितो. एक काम करा, 2 ला असं लिहूया 1/2, 1 इंटू 2, ओके. 6 ला काय लिहा 2 इंटू 3. पहा मी काय करतोय. 12 ला काय लिहा 3 इंटू 4. याला लिहा 4 इंटू 5. 30 ला काय लिहिता 5 इंटू 6. आता याला लिहा 6 इंटू 7, 42 ला. 56 ला काय लिहिता 7 इंटू 8. 72 ला काय लिहिता 8 इंटू 9 आणि 90 ला लिहिता 9 इंटू 10. आता तुम्ही याच्यामध्ये एक पॅटर्न पहा. या सगळ्यांना कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सने एकानंतर एक येणाऱ्या नंबर्सने आपण मल्टिप्लाय केले आणि पहा इथे 2 आहे तर इथे 2 येतो, परत 3 येतो, इथे 4 येतो, इथे 4 5 5 6 6 7, बघा 7 8. आता हे नंबर रिपीट होत चाललेत. यातला हा पहिला आणि हा शेवटचा फक्त शिल्लक राहतो. ठीक आहे. सर आता आपण काय करणार, तर 1/2, 1/6 हे जे नंबर्स आहेत त्यांची एक तुम्हाला गंमत सांगतो. लक्षात ठेवा, मी इथं लिहितो रिमेंबर. रिमेंबर एक महत्वाची गोष्ट सांगतोय आणि ही तुम्हाला मी पुढच्या स्लाइडवर करून दाखवेल, काळजी करू नका. हा जो 1/2 आहे ना, याला आपण काय लिहिलेलं आहे 1/1 इंटू 2. तर काय करतात नेहमी लक्षात ठेवायचं आहे, यांची पेर लिहा 1/1 आणि मग यांची पेर लिहा 1/2 आणि इथे करा मायनस. तर बघा याला आपण म्हणतो पार्शियल फ्रॅक्शन. एखाद्या अपूर्णांकाचे 2 भाग करणे. एक अपूर्णांक 2 वेगवेगळ्या अपूर्णांकांमध्ये म्हणजे एक रॅशनल नंबर 2 रॅशनल नंबर मध्ये लिहिता येणे, याला म्हणतात त्याचा पार्शियल फ्रॅक्शन. पहा IIT JEE ची तयारी करणारे स्टुडंट हे शिकतात 11वी 12वीला गेल्यावर. तर ही टेक्निक आतापासून शिकून घ्या. जेव्हा अशी लांब सिरीज तुम्हाला विचारली जाईल त्यावेळेस हा पॅटर्न शोधा. खाली येणारं प्रोडक्ट या पद्धतीचं आहे का पहा, 1 2 2 3 3 4 4 5 या पद्धतीचं. आणि मग कोणताही एक फ्रॅक्शन कसा लिहितात हे शिकून घ्या. जसं 1/2 ला मी 1/1 मायनस 1/2 लिहितो. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. चला यातला समजा तुम्ही 1 हा 1/6 होता. 1/6 ला काय लिहिले आपण 1/2 इंटू 3. तेवढंच काम करायचं. पहिला फ्रॅक्शन 1/2, दुसरा फ्रॅक्शन 1/3 आणि यांना करायचं मायनस. तर वापस तुम्हाला 3 मायनस 2/6 म्हणजे 1/6 भेटतो. तर नेहमी या पद्धतीने लिहिलं की तुम्ही याला या पद्धतीने स्प्लिट करू शकता. आता याच्यावरून आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू या नंबरला कसं लिहिता येईल. सर पहिला कोण होता 1/2. तर 1/2 ला काय लिहिले तुम्ही 1/1 मायनस 1/2. हा एक झाला. ही पहिली पेअर झाली. येस सर. प्लस पुन्हा कोण होता 1/6. सर 1/6 ला काय लिहिलं होतं आपण, सर 1/6 ला आपण लिहिलं होतं 1/2 इंटू 3. चला 1/2 इंटू 3 ला काय लिहिता 1/2 मायनस 1/3. आता पुढे काय येईल मागे पाहायची पण गरज नाही. 1/3 1/4 हा कोण झाला 1/12. पहा 1/1/12 ला आपण असं लिहू शकतो. आता यानंतर आपल्याला 90 पर्यंत जायचंय. 1/4 1/5 हे मायनस करत चला. आता 1/5 मायनस 1/6, परत 1/6 मायनस 1/7. हे कुठपर्यंत आलोय आपण 42. अजून 3 राहिले. 56 ला लिहायचे. चला इथे लिहूया. बरं इथून लिहूया. एक मिनिट, याला आपण थोडंसं लहान करून घेऊ.
कळेल तुम्हाला व्यवस्थित. तर यानंतर याला काय लिहाल सर 1/7 1/8 56 पर्यंत आलो. यानंतर 1/8 - 1/9 आणि शेवटी 1/9 - 1/10 इथपर्यंत लिहिलं. आता गंमत पहा. आता तुम्हाला मी ऍडिटिव्ह इन्व्हर्स सांगितला होता. दिलेल्या कोणत्याही परिमेय संख्येचा आपण काय लिहित असतो ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे बेरीज व्यस्त. तर दिलेली संख्येचा ऑपोजिट नंबर पाहायचा, त्याची विरुद्ध संख्या पाहायची. तर कोणत्या विरुद्ध संख्या आहे पाहत चला. इथे हा +1/2 आहे, हा -1/2 आहे. तर +-1/2 0 होतो ऍडिटिव्ह इन्व्हर्स, त्यांची सम 0 असते. आता बघा आपण इथे तिरपा पाऊस पाडूया आणि कॅन्सल करूया. पावसामध्ये सगळ्यांना धुवून काढूया. तर यामध्ये पहा -1/3 +1/3 -1/4 +1/4. आता तुम्ही पहा हे सगळे कॅन्सल होत आहेत. फक्त पहिला वाचला, पहिला एक वाचलेला दिसतो. 1/8 पर्यंत आपण आलोय. -1/9 +1/9 हे सगळे कॅन्सल झाले. आता इथे -1/10 ला कॅन्सल करण्यासाठी कुणी नाही आणि 1/1 ला नाही. तर इथं कोण आहे 1/1 आणि शेवटी उरला -1/10. हा सर हा कोण आहे सर, हा तर 9/10 आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून बघा. हा तर 9/10 आहे. आता तुमची बेरीज इथे डायरेक्ट आलेली आहे. तुम्हाला एलसीएम काढायचे काम नाही. मी तुम्हाला फक्त सांगतोय म्हणून हे लेंदी वाटत असेल, पण याची सगळ्यात सोपी मेथड आहे. काय काय केलं आपण, या सगळ्या फ्रॅक्शनला या प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिलं, मग ह्यांना आपण प्लस मायनस फॉर्म मध्ये लिहिलं असं, आणि सगळे कॅन्सल होतात. पहिला आणि शेवटचा शिल्लक राहिला, त्यांचाच डिफरन्स घ्या, त्यांचीच वजाबाकी पहा किती आली 9/10. आणि आपल्याला काय म्हणलेलं आहे, ह्यांचं जे आलेलं उत्तर आहे ते P/Q आहे. P/Q म्हणजे हे त्याचं उत्तर आहे ना. बघा P आणि Q, तर इथं P कोण आहे 9 आणि Q कोण आहे 10. तर 9 आणि 10 बघा कसे आहेत, HCF1 आहे, कोप्राईम आहेत. या दोघांचा मसावी 1 येतो. झालं. तर आपण कंडिशन पण फुलफिल झाली. 9 आणि 10 कोप्राईम आहेत, एका पाड्यात येत नाहीत, एका टेबलमध्ये येत नाहीत. तर आपण डायरेक्ट आपल्याला विचारलंय मग P × Q सांगा. तर 9 × 10 आपल्याला विचारलेलं आहे, तर किती यायला पाहिजे 90. आणि यावरून आपलं आन्सर असेल ऑप्शन ए. कळलं. हा पार्ट आहे डबल पहा. मी याच्यामध्ये तुम्हाला हा एक नवीन कॉन्सेप्ट शिकवलेला आहे, त्याच्यानंतर हा एक नवीन कॉन्सेप्ट शिकवलेला आहे. पक्का लक्षात ठेवा, 12वी पर्यंत हेल्प करेल. क्लिअर झालं सगळ्यांचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता HCF ऑफ 9 and 10 इज 1. 9 आणि 10चा जो मसावी आहे तो 1 आहे, आणि म्हणून आपण P ला 9 आणि Q ला 10 म्हणतो आणि आन्सर 90 लिहू शकतो. चला, हा पण त्याचाच भाऊ आहे. थोडासा विचार करा बरं. इथे काय म्हटलेलं आहे, आता या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे पहा, यांच्यामध्ये काही नाही, ब्रॅकेटच्या मध्ये कंसांच्या मध्ये काही नाहीचा अर्थ काय असतो, गुणाकार. तर हा कोण आहे 1 - 1/3. थोडंसं पहा बरं सर. 1 - 1/3 ला आम्ही काय लिहू शकतो सर, 3 - 1 2/3 लिहू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करून. तर हा जो पहिला फ्रॅक्शन आहे ना, तो किती आहे 2/3 इंटू हा किती आहे सर 4 - 1 3/4 आहे, 3/4. मग बघा हा कोण आहे सर, हा 4/5. मग याच्यानंतर कोण यायला पाहिजे, याच्या पुढचा हा कोण असायला पाहिजे. इथे मध्ये खूप जण शिल्लक आहेत सर, तर हा असायला पाहिजे 5/6 इथल्या नंतर. आता पहा पुढे 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 सगळ्यात शेवटी कुठे आलात तुम्ही, इथे 1 - 1/200 3 4 5 6 असं करत करत आपल्याला कुठं जायचं आहे 200 पर्यंत जायचं. तर सगळे लिहित बसाल का, नाही, पॅटर्न शोधा. तर इथे किती येते 200 - 1 सर, 200 - 1 199 आणि खाली किती आला 200. समजलं. पॅटर्न शोधत चला. आता बघा काय काय कॅन्सल होतं. 3 3 4 4 5 5. आता पहा याच्या आधी जो कोणी आलेला असेल, जसा इथे वरचा 3 आणि इथला 3 कॅन्सल झालेला आहे, तर याच्या आधी कोण आलेला असणार बघा. या फ्रॅक्शनच्या खालचा आपल्याकडे शिल्लक आहे, याच्या आधी कोण असेल सर, याच्या आधी 1 - 1/199 असेल, तर हा कोण असेल 198/199. तर तुम्हाला शेवटचा एक पेअर मी इथे लिहून दाखवतो सर, ह्याच्या अगोदर असेल हा. समजलं. तर पहा बरं, हा पण कॅन्सल होतो, याच्या आधीचाही कॅन्सल होतो, असे सगळे कॅन्सल होतात. मग शेवटी कोण उरलं सर, शेवटी पहिल्यातला हा 2 उरला, कारण ह्याला कोणी कॅन्सल करत नाहीये सध्या. आणि इकडे 200 उरला, तर इकडून 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये 200.
तर याला तुम्ही कॅन्सलेशन करा. 2 1 जा 2 आणि 200 जा 200. तर ह्याचा आन्सर यायला पाहिजे 1/100. सी इज द ऑप्शन. समजलं मी काय केलं? पॅटर्न शोधत चला. अतिशय उत्तम प्रश्न आहेत. या पद्धतीने डोकं लावत चला. तर तुम्हाला या टाईपचा प्रश्न कसा सोडवतात हे समजलं. त्यानंतर असा प्रश्न हे तुम्हाला कोणत्याही नवोदयच्या एक्झाम्पलमध्ये, NMMS मध्ये, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड अशा सगळ्या परीक्षांमध्ये कामाला येणाऱ्या टेक्निक्स आहेत. म्हणून हे सगळे प्रश्न मी विचारपूर्वक निवडलेले आहेत. चला, आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. आता आपण काही PYQs पाहणार आहोत.